नमस्कार. TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आध्यात्मिक आणि शांत वातावरणात असलेले रामेश्वर शिवालय मनशांती शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम स्थळ. सुमारे 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांच्या काळात गोधडनाथ महाराज नावाचे थोर ऋषी होऊन गेले. संपूर्ण भारत भ्रमण करत असताना त्र्यंबकेश्वर, पंचवटी यासह अनेक तीर्थक्षेत्रे केल्यानंतर मनमाड भागात काही दिवस राहिल्यानंतर ते रामेश्वर आनंदाश्रम या ठिकाणी आले. वनवासात असताना प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे या ठिकाणी वास्तव्य होते. त्यामुळे ऋषींनी याच ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला व रामेश्वराची उपासना करू लागले. नित्यक्रमानुसार या ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या गिरणा नदीच्या त्रिवेणी संगमावर हे ऋषी आंघोळीसाठी जात असत. त्यामुळे भक्त त्यांच्या दर्शनासाठी नदीकिनारी सुद्धा गर्दी करत असत. या परिसरात राहणारे अहिरे कुटुंबाने त्यांची मनोभावे सेवा केली आणि तेव्हापासून ते या कुटुंबाचे कुलदैवत म्हणून ओळखले जाऊ लागले. पुरातन काळापासून या ठिकाणी एक छोटेखानी मंदिर होते. आजचे मठाधिपती रमेशपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने 20 वर्षांपूर्वी या ठिकाणी भव्य मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. मंदिरात दरवर्षी 4 ते 5 प्रमुख कार्यक्रम आयोजित केले जातात. महाशिवरात्री, श्रावणातला पहिला सोमवार, कार्तिक पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा हे येथे प्रमुख उत्सव आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नाशिक जिल्ह्यातील एकमेव जागृत स्थान असलेले हे कार्तिक स्वामींचे मंदिरही याच ठिकाणी आहे. आजचे मठाधिपती रमेशपुरीजी महाराजांच्या प्रेरणेने बांधलेले हे मंदिर महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाला समर्पित आहे. भगवान अर्धनारेश्वर, कार्तिक स्वामी, गणेश, दत्त यांची या परिसरात मंदिरे असून मंदिराच्या मंडपात नंदी, कासव तसेच उजव्या बाजूला होम हवन कुंड आहे. तसेच मोठा सभामंडपही आहे. येथील दत्त मंदिराच्या खाली गोधडनाथ महाराज यांची समाधी आहे. महाशिवरात्री, कार्तिक पौर्णिमा हे येथील प्रमुख उत्सव आहेत. आध्यात्मिक आणि शांत वातावरणात असलेले हे मंदिर भेटीसाठी उत्तम ठिकाण आहे. शिवभक्तांसाठी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी हे मंदिर निश्चितच आकर्षक केंद्र आहे. या मंदिराची देखभाल करणारे विष्णुदास अहिरे यांनी या मंदिराबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. ऐकूयात. नमस्कार. कैलास राणा शिवचंद्र मौली, फणींद्र माते मुकुडो जलहारी, कारण्य शंभो भवदुःखहारी, तुझविन शंभो मजको न तारी. श्री क्षेत्र रामेश्वर शिवालय, आनंद आश्रम, पाटणे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. ह्या तीर्थक्षेत्राचा निर्माण कार्य 2000 मध्ये चालू झालं आणि 2006 मध्ये प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आता ह्या मंदिरासाठी 18वा वर्धापन ह्या वर्षी 2023 मध्ये श्रावणमध्ये 18वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जवळपास 400 ते 500 वर्षापूर्वी गोधडनाथ महाराज म्हणून एक थोर ऋषी होऊन गेले. इथं त्या ऋषींचं काही दिवस वास्तव्य होतं. भारत भ्रमण करत असताना त्यांच्या इतिहासामध्ये जवळपास वसई, विरारहून ते महाराज त्र्यंबकेश्वरला आले. त्र्यंबकेश्वरहून मनमाड आणि मनमाडहून पाटण्याला काही दिवस ते वास्तव्यात होते. इथूनच 2 किलोमीटर अंतरावरती गिरणा नदी आहे. तिथं त्रिवेणी संगमावरती ते बाबाजी रोज आंघोळीला जात होते. गिरणा, दोधेड, परसूल या त्रिवेणी संगमावर ते रोज आंघोळीसाठी जात होते. इथं बरेच दिवस त्यांनी तपश्चर्या केली आणि अहिरे कुटुंबियांनी इथे आजूबाजूला अहिरे परिवार आहेत, तर त्या बाबाजींची अहिरे कुटुंबांनी त्या बाबाजींची सेवा केली. तेव्हापासून अहिरे कुटुंबियांचे ते गोधडनाथ महाराज हे कुलदैवत म्हणून ओळखले जाऊ लागले. गोधडनाथ महाराजांची ह्या देवस्थानामध्ये समाधी बनवण्यात आलेली आहे आणि त्यांची संजीवन समाधी बागलाण तालुक्यात कोडबेल, दोदेश्वर, आखतवाडे असे 7 गावांची शिवावरती निचावळा पहाड म्हणून डोंगर आहे. तिथं त्यांचे मंदिर आणि आश्रम आणि समाधी संजीवन समाधी तिथं बनवण्यात आलेली आहे. तर त्यांनी इथं वास्तव्यात असताना तपश्चर्येमध्ये त्यांना असं अनुभूती झाली
की प्रभू रामचंद्र वनवासात असताना नाशिककडे जात असताना इथं काही दिवस त्यांचे वास्तव्य होते असं त्यांना अनुभूती झाली. मग म्हणून त्यांनी तेव्हापासून इथं ह्या जागेवरती शिवाची पण पूजा वगैरे चालू झाली. मठाचे मठाधिपती महंत रमेशपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने या शिवालयाची निर्मिती करण्यात आली. 18 ते 20 वर्षापूर्वीच्या अगोदर लहान मंदिर होते. आता ह्या मंदिराचं काम होऊन जवळपास 18 ते 20 वर्ष झालेले आहे. मंदिरात वार्षिक 4 ते 5 कार्यक्रम दरवर्षी होत असतात. मोठा कार्यक्रम म्हटलं तर महाशिवरात्री आता नुकतीच साजरी करण्यात आली. त्याच्यानंतर श्रावणमध्ये आपण पहिल्या सोमवारी मंदिराचा वर्धापन दिन साजरा करत असतो. कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक पौर्णिमा ही पण मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येते. त्याच्यानंतर गुरुदत्त पौर्णिमा, दत्ताचे मंदिर पण इथे आहे. दत्त पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा हेही उत्सव शिवालयात साजरे करण्यात येत असतात. ह्या शिवालयाचे वैशिष्ट्य म्हणजे पंचक्रोशीत कार्तिक स्वामींचे मंदिर येथे आपणास पाहावयास मिळते. महंत रमेशपुरीजी महाराजांच्या प्रेरणेने इथे शिवालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. इथं संपूर्ण शिवाचा परिवाराचे दर्शन आपणास करावयास मिळते. भगवान अर्धनारेश्वर शिव पार्वतीचे मंदिर हे इथे आपणास बघावयास मिळते. त्याच्यानंतर महादेवाचे ज्येष्ठ पुत्र कार्तिक स्वामी आणि भगवान गणेशजी यांचेही मंदिर इथे आहे. कार्तिक पौर्णिमा ही मोठ्या उत्सवात दरवर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात मंदिर कार्तिक स्वामींचं नसून इथे शिवालयात कार्तिक महाराजांचं मंदिर असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी कार्तिक पौर्णिमेला राहत असते. महंत रमेशपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने भक्तांच्या सहकार्याने ह्या मंदिराचं निर्माण करण्यात आलेलं आहे. नाशिकहून साधारण 100 किलोमीटर अंतरावर आहे आणि मालेगावपासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर मालेगावपासून पश्चिम दिशेला हे शिवालय आहे. साधारण इथून धुळे 55 ते 60 किलोमीटर आहे. आपलं नाव सांगा. मी श्री विष्णुदास रमेश आहिरे या मंदिरात सेवा करतो. धन्यवाद.